नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्यासोबत आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील. नमस्कार आणि आपलं स्वागत जय महाराष्ट्राच्या या नव्या स्टुडिओमध्ये. थेट मुद्द्यालाच येतो. राजकारण अत्यंत कमी वेळात अत्यंत वेगवान रीतीनं बदलताना आपण पाहिलं. लोकसभेच्या निकालानंतर आता येत्या दिवसामध्ये महाराष्ट्रात विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. ताज्या भाषणामध्ये अमित शहा येऊन पुण्यामध्ये सांगून गेले महायुतीचं सरकार येणार. या स्थितीत कसं येणार आहे महायुतीचं सरकार? महायुतीचं सरकार येण्यासाठी अडचणी काय आहेत? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही मतदान झालं त्या मतदानाच्या आकडेवारीवरून तुम्हाला असं वाटतं की आमचं सरकार येणार नाही. पण आत्तापर्यंतची हिस्ट्री जर बघितली आपण तर लोकसभेचे निकाल आणि विधानसभेच्या निकालात नेहमीच फरक राहिलेला आहे. आणि आत्ता जो केंद्रामध्ये अर्थसंकल्प आज मांडला गेला, जो विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडला गेला आणि त्यामध्ये जनहिताच्या ज्या काही योजना जाहीर झाल्या आणि आम आदमी डोळ्यापुढं ठेवून काही घोषणा करण्यात आल्या, त्याचा तर परिणाम लोकांवर होणारच आहे. नाही, पण आता आणि मला 10 वर्षात तुम्ही सबका साथ सबका विकास करतच होतात असा दावा होताच. तरी पण एका वर्गानं मतदान नाही केलंय. वर्गानं मतदान नाही केलं का? सरकार केलंय का आमचं? आम्ही NDA म्हणून निवडणूक लढलो आणि NDAचे जवळपास 300 सीट आले आमचे, 300पेक्षा जास्त. याचा अर्थ आम्ही हरलो नाही. पण आम्ही जिंकलो असताना हरलेले लोक आनंद मानतात आणि त्याला तुम्ही आमच्यापुढं प्रेझेंट करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्साह आणखीन वाढतो. मला असं वाटतं की आम्ही जिंकलो असताना सुद्धा आमच्यापुढं प्रश्न उपस्थित केले जातात की तुम्ही 400 पार नाही केले. 400 पारचा नारा आम्ही जरी दिला असला आणि 400 पार जरी आम्ही करू शकलो नसलो तरी आम्ही बहुमत तर प्राप्त केलं NDAनं. असं तर काही नाही की निवडणुकीनंतर काही पक्ष येऊन आम्हाला जुटले. आम्ही अल्पमतात आलो आणि निवडणुकीनंतर काही पक्ष आम्हाला येऊन जुटले, मग तुम्हाला म्हणता आलं असतं की तुम्ही बहुमतात नाही आले म्हणून. आम्ही बहुमतात आलो आणि त्याच्यामुळं एवढं काही फार हुरळून जायची गरज नाही. समोरच्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये अमितभाईंनी जो आत्मविश्वास व्यक्त केला आणि कार्यकर्त्यांनी जो त्याला प्रतिसाद दिला, जवळपास 5,500 कार्यकर्ते होते. हे सगळे कार्यकर्ते या अधिवेशनातून गेल्याच्या नंतर आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जाणार आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये हर वर्गाकडं हर ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला मतदानासाठी प्रवृत्त करणार आहे. पण कार्यकर्ताच खचलाय असं दिसतंय. कार्यकर्त्याला प्रश्न पडलेत की नक्की आपण कोणासाठी लढायचंय? महायुतीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी लढायचं कोणासाठी? असं काय घडलं? कार्यकर्ता खचण्यासारखं काय घडलं? एक तुमचं नेतृत्व सातत्याने सांगताय की शिंदेच्या नेतृत्वात लढायचंय. भाजप कार्यकर्ता विचारतो शिंदेच्या नेतृत्वात का? चुकीचा अर्थ लावू लागले. आमच्या एखाद्या नेत्याचं, आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचं किंवा शिंदे साहेबाच्या नेत्याचं किंवा अजित पवारांच्या नेत्याचं असं एखादं प्रमुख नेत्याचं स्टेटमेंट दाखवा की आम्ही अजित पवारांच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार, एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार. आम्ही अजून असं म्हणलं नाही की आम्ही कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. आमचे घटक दल एकत्र बसतील, जागा वाटप करतील आणि जागा वाटपानंतर कोणाच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या का कोणाचं नेतृत्व बाळाटोळं न ठेवता निवडणुका लढायच्या? काय अशा निवडणुका लढल्या नाहीत का बिना नेतृत्वाच्या? बरं, आम्ही आता छत्तीसगड निवडणूक लढलो, आम्ही राजस्थानची निवडणूक लढलो, आम्ही मध्य प्रदेशची निवडणूक लढलो, आम्ही अरुणाचल प्रदेशची निवडणूक लढलो. त्या निवडणुकीमध्ये काही आम्ही नेतृत्व पुढे नव्हतं की यांच्या नेतृत्वात? या सगळ्या तुलनेत महाराष्ट्र समान कसा असू शकतो? असं आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2014ची निवडणूक आम्ही डोळ्यापुढे नेतृत्व ठेवून नाही लढली निवडणूक, पण सरकार आलं आमचं. असं काही नाही आहे जरुरी की नेतृत्व ह्या शेवटी नेता कोण हे आमचं केंद्र ठरवत आहे. आणि जर समजा मेजॉरिटी आली तर सर्वजण एकत्र बसून सामूहिक नेतृत्वाची निवड करतात आणि त्याच्या नेतृत्वात सरकार चालवतात. पण एक साधारण चित्र आता असं निर्माण केलं जात आहे की जर नेतृत्व द्यायचं असेल तर ते मराठाच असलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाला अशा प्रकारची गरज आहे? राज्याचा मुख्यमंत्री हा कोणा जातीचा असला पाहिजे हे काही लिखित नाही आहे, ही काही घटनेत तरतूद नाही आहे. ह्या समाजाचा पाहिजे, त्या समाजाचा पाहिजे, पण आत्तापर्यंत मराठा समाजानेच नेतृत्व केलेलं आहे. असं नाही आहे
की त्या टायमालाही असं लिहिलेलं होतं, मेजॉरिटी ज्याची कोणाची येईल आणि त्यावेळेस जेवढे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी राहतील ते ज्यांना नेता निवडतील तो राज्याचा नेता राहील. ते काही जातीवर नेतृत्व नसतं. बरं, पण तुम्हाला वैयक्तिकरित्या मनातून वाटतं की आता मराठवाड्यातले मराठे कमळाला मतदान करणार आहेत? का नाही करणार? आमच्यातून सगळे मराठे गेलेत का? एखादा फेज येत असतो राजकारणामध्ये, अशा प्रकारचे फेज येत असतात. अनेक वेळेस आले, आम्ही अनेक वेळेस भोगले सुद्धा. आता एक वेळेस काही लोकांनी काही विशिष्ट कारणासाठी मतदान केलं नसेल तर याचा अर्थ ते पुन्हा मतदान करणार नाही असं होऊ शकत नाही. जातीचं मतदान सोडा, तुम्ही मराठे, मुस्लिम, दलित असं नाही. अच्छा, पण त्यांनी आमचं मत लोकसभेला असं मतदान केलं नाही. आमचं मत असं आहे की मतदार हा मतदार असतो. बरं, मतदाराला जातीमध्ये विभागणं चुकीचं आहे आणि त्यामुळं कोणत्या वर्गातले लोक गेलेत याचं बायफर्गेशन तुम्ही करू शकत नाही. नाही पण मराठाच गेला असंही म्हणता येणार नाही. मी मराठा आहे काय मला मराठा मतदान नाही केलं, याच्या अगोदर मला मराठ्यानं मतदान नाही केलं आणि आत्ता काय मराठ्याला मतदान करणार नाही मग आम्हाला पुन्हा, असं गणित लावणं मला असं वाटतं की ते काही संयुक्तिक नाही आहे. नाही, पण आता मराठे दानवेंना मतदान करताना दिसले नाहीत, पण भुमरेंना मतदान करताना दिसले. हे बघा, तुम्ही राजकीय विश्लेषण करा. जो कोणता समाज, मुस्लिम समाजाची जी मतं होती ती मतं काँग्रेसला जाण्याच्या ऐवजी किंवा शिवसेनेला जाण्याच्या ऐवजी ती MIMनं घेतली आणि मराठा उमेदवार तिथं एकच असल्यामुळं OBCनी मतदान दिलं, मराठ्याने मतदान दिलं, मुस्लिम मतं शिवसेनेला न पडता ते MIMला गेली, इम्तियाज जलीलला, आणि त्याच्यामुळं मताचं जे विभाजन आहे ते त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीत झालं आणि त्याच्यामुळे तो परिणाम झाला. पण तिथं त्या मराठ्याला मतदान केलं. आता आमच्याकडे 3 मराठे झालो आम्ही, बरं, आणि 1 मराठा आमचा अपक्ष उभा राहिला. त्या मराठीने 1,60,000 मतं घेतले, बरोबर. आणि आमच्या तिघात मताची विभागणी झाली. कधी कधी निवडणुका विकासावर जातात, कधी कधी निवडणुका भावनेवर जातात आणि कधी कधी माणसावरही जात असतात निवडणुका. ह्या निवडणुकीचं चित्र हे इतर निवडणुकीपेक्षा नक्कीच वेगळं होतं. कशात वेगळं होतं? नाही, या निवडणुकीचं चित्र वेगळं असण्याचं कारण असं आहे की काही ठिकाणी मताचे गणित नाही जमले. मताचं विभाजन जे व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं ते विभाजन नाही झालं. काही लोकांनी, आता काही समाज किंवा काही मतदार 2-2, 3-3 विचार प्रवाहाचे मतदार एका ठिकाणी गेल्यामुळं बरोबर हा परिणाम झाला आहे. आता तुम्ही त्याला जातीत वर्गीकरण करता, पण आम्ही विचारामध्ये वर्गीकरण करतो. त्याचं काही विचारांचे लोक बरं एका दिशेला एकत्र गेल्यामुळं पराभव झाला नाही असं नाही. आम्ही पराभव मान्य केला. जनादेश येतो, आम्ही जनादेश मान्यच केला ना. पण लोकसभेमध्ये जनादेश होता, तो जनादेश विधानसभेत राहील हे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला विश्वास आहे की मराठी यावेळेला कमळाचं बटन दाबतील, मुसलमान दाबतील, दलित हे दाबतील? बघा. कारण तुमचं राजकारण हे सगळ्यांच्यासाठीच आहे. मी तुम्हाला सांगतो, मोदीजीनं सांगितलं सबका साथ सबका विकास. आम्ही सगळ्यांसाठी करतो, सगळ्यांनी आमच्यासाठी करावं असं आमचं मत आहे. काय आम्ही ज्या योजना जाहीर केल्या त्या काय आमच्या एका वर्गासाठी केल्या का? 5 किलो राशन मोफत दिलं जातं, काय आमच्या एकट्या वर्गाला जातं? मुद्रा लोन दिलं जातं, ते काय एकट्या वर्गाला जातं? शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 रुपये जमा केले जातात केंद्राकडून, 6,000 राज्याकडून, ते काय जातीला पण वर केले जातात का? मोदीजींना सांगितलं सबका साथ सबका विकास. आम्ही अपेक्षा तर सगळ्यांकडूनच करतो. आम्हाला दलितांना मतदान द्यावं, आम्हाला मुस्लिम समाजांना मतदान द्यावं, मराठा समाज तर पहिल्यापासून मतदान करत आला आम्हाला, आणि छोटे छोटे जेवढे आहेत जी ते वर्गसुद्धा आमच्या बाजूने येतात. मला असं वाटतं की आत्ता जो काही अर्थसंकल्प सादर झाला आहे त्या अर्थसंकल्पाकडे जर जनतेनं नीट बघितलं तर जनहिताच्या योजना, जे गरिबाला दिलासा देणाऱ्या योजना आणि आपलं रोजचं जनजीवन इतरांच्या बरोबरनं सहज कसं जगता येईल अशा प्रकारचा दिलासा देण्याचं काम केंद्रातल्याही सरकारनं केलं आणि राज्यातल्याही सरकारनं केलं. आणि जर बजेटचा परिणाम तर आत्तापर्यंतच्या मतदारावर होतच आला आहे. अच्छा, आणि नेमकं इलेक्शनच्या टायमामध्ये दोन्ही आता बजेट तुम्हाला असं वाटतं की लाडकी बहीणचा फायदा होईल, फुकट विजेचा फायदा होईल, गुलाबी रिक्षाचा फायदा होईल, हे सगळं तुम्हाला फायद्यात होत दिसतंय? हे बघा, 2004ला जी काँग्रेसने कर्ज माफ केलं होतं का? त्याचा फायदा काँग्रेसला झाला नाही. जेव्हा जेव्हा कधी निवडणुका येतात तेव्हा तेव्हाचे अर्थसंकल्प काँग्रेसनं जे सादर केले तेव्हा निवडणुका डोळ्यापुढं ठेवून केले आणि त्यांना त्याचा फायदा झाला. जर काँग्रेस त्याचा फायदा घेऊ शकतं आणि मतदाराला ते समजतं
तर काय आमचा अर्थसंकल्प मतदाराला कळणार नाही? मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही जी योजना आम्ही काढली, जी. किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे? अरे 1,500 रुपये एका व्यक्तीला, आणि 1,500 दुसरा, 3,000 रुपये, आणि 6,000 रुपये, 12,000 रुपये शेतीचे, 12 आणि 3 15,000 रुपये एका कुटुंबाच्या घरात जातात. 5 किलो धान्य मोफत जातं. गरिबाला घर बांधून दिलं. त्या घरामध्ये गॅस सिलेंडर 100 रुपयाला गॅस सिलेंडर दिलं. 5 लाख रुपयापर्यंत त्यांना दवाखान्यासाठी मदत दिली सरकारनं. आता सरकारनं तयार केलेल्या योजना या गरिबाच्या हिताच्या योजना आहेत. आणि 2011च्या जनगणनेनुसार या देशातली लोकसंख्या 125 कोटी आहे. त्यापैकी 80 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. आणि मी सांगतो या साऱ्या योजना त्या 80 कोटी लोकांवर राबवल्या जाऊ राहिल्यात. पण काय आहे, जो कार्यकर्ता तुमचा प्रचार करण्याच्यासाठी पोहोचतो त्याला अनुभव असा येतो की ज्यांना लाभ मिळतोय ते मतदान करत नाहीयेत. मग पुढच्या वेळेला त्यांना लाभ द्यायचा का, हाही प्रचार आता भारतामध्ये सुरू झाला. असं नाही. ज्यांना लाभ मिळतो त्यांचं काय म्हणलं तुम्ही? ते मतदान करत नाहीये. ज्यांना कोणा करत नाही का मतदानाला येत नाही नाही म्हणजे तुम्हाला मतदान करत नाही, जो लाभ देतो त्या सरकारला मतदान करत नाही, असा अनुभव आहे ना आत्ताचा. नाही, असं समजणं चुकीचं आहे. लाभधारक जो आहे त्या लाभधारकांनी सगळ्यांनीच आम्हाला मतं दिले असा आमचा दावा नाही. आणि ज्यांना लाभ दिला त्यांनी मतदानच केलं नाही असाही आमचा दावा नाही. काही प्रमाणात आम्हाला ज्यांना लाभ भेटला नसेल अशांनी पण मतदान केलं, आणि ज्याला लाभ भेटला त्यांनी मतदान केलं. असं काही वाटून थोडं मतदान केलं जातं, आणि ते काय मतदान समजतं कोणाला? पण एकूणच मतदानाचा फरक किती मला सांगा ना. 2,48,00,000 बरोबर आहे, आणि 2,50,00,000 0.3% मदत आहे. बरोबर आहे. 2 लाखाचा फरक आहे फक्त. मग 2 लाखाच्या मतदानामध्ये तुम्ही एवढं मत बनवून टाकलं की आम्हाला लोकसभेला जे दिलं नाही ते विधानसभेला देणार नाही. फक्त 2 लाखांना काय आम्ही 2 लाख मतं कव्हर करू शकत नाही? हा तोच मुद्दा आहे. कसं कव्हर करणार ते सांगा. आता आम्ही लोकउपयोगी ज्या काही बजेटमध्ये तरतुदी केल्या त्याचा फायदा सामान्य माणसाला होणार नाही, त्याचा फायदा गरिबाला होणार नाही. आणि ह्या ज्या महिलांना आम्ही जे देतो हे काही फायद्यासाठी दिलं नाही आम्ही. पण एक महिला आहे, त्या महिलेला घरामध्ये अनेक कामं असतात, संसार चालवायचा असतो, त्यांच्यासाठी केलेली ती आर्थिक तरतूद आहे. 2 लाख मतं कव्हर आम्ही करू शकणार नाही. इतकं तुम्ही उदास कसं सांगता आम्हाला? अरे आम्ही उत्साही माणसं आहे. हा पक्ष 2 खासदारांहून कुठे गेला? 400 पर्यंत जाऊन पोहोचलो ना मी. मग इतकी मजल जर आम्ही मारतो का 2 लाख मतं आम्हाला महाराष्ट्रात वाढणार? तुमचा हा आशावाद एका बाजूला आहे. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही 2 लाख मतं अगदी सहजी कव्हर करा? 2 नाही, 10 लाख मतं ओढू शकतो आम्ही अजून. 2 काय? 2 म्हणजे बरोबरी देणे झालं. आम्ही 10 लाख मतं ओढू शकतो अजून. पण याच्यात बऱ्याचदा असं आत्ता दिसून येत आहे, जे मराठा आंदोलन चाललंय आणि रावसाहेब दानवे पाटील हे स्वतः त्या स्टेजवर जाऊन आलेले आहेत, समजावून आलेले आहेत आंदोलकांना की तुम्ही न्यायोचित मार्गाने पुढे चला म्हणून. आता थेट भूमिका काय घेतली जाते मराठा आरक्षण आंदोलकांकडून की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करायचं नाही, शिंदेंच्या आणि प्रसंगी शरद पवारांच्या उमेदवारांना मतदान करायचं. अशा प्रकारची आरक्षण आंदोलनं, मराठ्यांची आंदोलनं असू शकतात का? हो साहेब, आम्ही शेतकरी आंदोलन पाहिलं. त्याही टायमाला भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका असं त्या नेत्यांनी सांगितलं. आम्ही अण्णा हजारेचं आंदोलन पाहिलं. त्याही टायमाला सूर आमच्या विरोधात होता. कोणी आंदोलन करते आपल्या स्टेजवरून एखाद्या पक्षाला मतदान करू नका असं काय आपण पहिल्यांदा ऐकतोय का? शरद पवारने सुद्धा त्यांच्या स्टेजवरून सांगितलं की भाजपला मतदान करू नका. राहुल गांधीने सांगितलं त्यांच्या स्टेजवरून भाजपला मतदान करू नका. म्हणून काय भाजपला मतदान नाही केलं का लोकांना? आता ही आंदोलनाचे नेते जर आपल्या स्टेजवरून असं म्हणत असतील की भाजपला मतदान करू नका, प्रश्न मतदाराचा आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं का नाही करायचं. मी जरी भोकरदन तालुक्याचा प्रतिनिधी आणि जालन्याचा लोकसभेचा खासदार होतो, मी एखादं आव्हान केलं तर त्या काय आव्हानाला सारे लोक प्रतिसाद देत असतात का? आपला विचार प्रवाह आहे, विचारानं बांधलेले लोक आहेत. ज्याला जो विचार पटला तो लोक सगळ्यांचं ऐकतात आणि आपल्याला स्वतःला जे पटलं ते करतात. नाही, पण तुम्ही हे म्हणत नाही आहात की अशा प्रकारची गोष्ट ही आरक्षणाच्या आंदोलनात येता कामा नये. आरक्षण आंदोलन राजकीय झालंय का, हा माझा प्रश्न आहे. हे बघा, आता हा तो त्यांचा प्रश्न आहे. कोणत्या दिशेला त्यांचं आंदोलन त्यांना न्यायचं आहे हा प्रश्न त्यांचा आहे. मग माझं असं मत आहे की त्यांनी जर त्यांच्या स्टेजवरून अमुक एकाला मतदान देऊ नका ही म्हणण्याची काही पहिली वेळ नाही आहे. अनेक आंदोलकांनी आम्ही सुद्धा लोकांच्या बद्दल असं म्हणलं की काँग्रेसला मतदान करू नका.
पण तुम्ही राजकीय मंडळीच आहात ना, तुमच्याकडून अपेक्षित आहे. असं आहे की आम्ही जरी राजकीय मंडळी असलो तरी बिना राजकारणी लोकांनी सुद्धा त्यांच्या स्टेजवर शरद पवार एकेकाळी राजकारणी नव्हते, सॉरी शरद जोशी एकेकाळी राजकारणी नव्हते. मग त्यांनी ते सांगितलं होतं, काय सांगितलं तुम्हाला सांगा जरा एकदा. त्यांनी सांगितलं मी जर निवडणुकीला मतं मागायला आलो तर काय करा, कांदे मारा. अरे काय सांगू तुम्हाला, वेगळ्या शब्दात त्यांनी सांगितलं. अच्छा. पण ते तर निवडणुकीला उभे राहिले. आज जो कोणी राजकारणी नाही तो उद्या राजकारणी होऊ शकत नाही असं नाही आहे. तुम्ही प्रामाणिकपणे हृदयावर हात ठेवून सांगू शकता की आत्ताचं मराठा आरक्षण आंदोलन गरजेचं आहे का? हे बघा, पहिला मुद्दा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यामध्ये काही दुमत नाही. आरक्षण मागणी ही काही आज नाही आली. 1980 साली अण्णासाहेब पाटलांनी मोर्चा काढला पहिला विधानसभेवर आणि त्या मोर्चामध्ये मागणी केली की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. 80 नंतर आत्तापर्यंत किती मुख्यमंत्री झाले, किती आयोग नेमल्या गेले, प्रत्येक आयोगाचा रिपोर्ट काय, रिपोर्ट मराठ्यांच्या खिलाफ जावा म्हणून काही सदस्यांची ऐन वेळेवर अदलाबदल कशी केली, याचा विचार विश्लेषकांनी करण्याची गरज आहे. आणि शेवटी 2014ला आरक्षण दिलं, ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर दिलं गेलं. या आरक्षणाला चॅलेंज केलं गेलं. चॅलेंज केल्याच्या नंतर हे आरक्षण हायकोर्टात टिकलं. दरम्यान सत्तांतर झालं आणि जी काही फौज उभी करायला पाहिजे होती कोर्टात किंवा डॉक्युमेंट अवेलेबल करून द्यायला पाहिजे होते, ते उद्धव ठाकरे साहेबाच्या काळात दिल्या गेले नाही आणि सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली. हा इतिहास या आरक्षणाचा. उद्धव ठाकरे मान्य नाही करत, हे शरद पवार पण मान्य नाही करत. आता ते काय मान्य करतील, त्यांच्याकडून झाली चूक ते मान्य करतील का? त्यांना तर निवडणुकीला सामोरं जायचं आहे आता. आणि निवडणुकीच्या काळात जर अशा प्रकारच्या आमच्या हातून झालेल्या चुका मान्य केल्या तर लोक त्यांना मत देतील का? त्यामुळे ते मान्य करणारे, पण तुम्हाला तरी कळतं का नाही मला सांगा ना. भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना आम्ही हायकोर्टामधले स्टे जो मागितला होता तो मिळू द्यायला नाही. काय म्हणणं आहे तुमचं? खरं आहे, ते खरं आहे. आमचं सरकार गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टानं स्टे दिलं, हे खरं आहे का खोटं आहे? बिलकुल खरं. मग जर तुम्ही म्हणता खरं आहे, मग ते कशी म्हणत नाही हे सांगा. त्यांना प्रश्न विचारा ना, मला जे विचारता. बिलकुल त्यांनाही विचारतो प्रश्न. विचारा त्यांना, खरं कबूल करून घ्या त्यांच्याकडून, जसं मी कबूल करतो. आमच्याकडून एखादी गोष्ट जर झाली असेल आम्ही मान्य करू. चूक झाली मान्य करायला काही हरकत आहे का? आम्ही मान्य करू. नाही, पण या सगळ्याच्या तुम्ही नक्की काय मान्य करता? ओबीसीतून द्यायचं का नाही द्यायचं? कारण आता ही भूमिका स्पष्ट आहे. 4 दिवस अगोदर मी मांडली, देवेंद्रजींनी परवा पुण्यात मांडली. एकदा आम्ही आमची भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमच्या सरकारनं आता 10% आरक्षण दिलं. ज्या ज्या भरत्या चालल्या त्यामध्ये ह्या 10%तले मुलं जाऊ लागलेत. पण समाजाला याच्यापेक्षा वेगळं आरक्षण पाहिजे आणि ते म्हणजे आम्हाला कुणबीमध्ये तुम्ही मोजा. जी आमची भूमिका आहे की आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे. पण आता आम्ही जी भूमिका जरंगेंनी मांडली ती भूमिका अशी की आम्हाला कुणबीमध्ये ओबीसीत पाहिजे, कुणबीमध्ये ओबीसीतून पाहिजे. मग आता माझं म्हणायचं म्हणून जर तुम्हाला असं वाटतं आमचं नुकसान झालं, तुम्ही आता म्हणलं ना की मराठ्यांना मतदान नाही केलं. जी आता जरंगे साहेबांनी या निवडून आलेल्या खासदाराला बोलवलं पाहिजे आणि साऱ्या चॅनलपुढे उभं केलं पाहिजे आणि त्यांना म्हणलं पाहिजे की जी भूमिका माझी ती भूमिका तुमची आहे का? नाही, कुठे आहे आता तुमची भूमिका आहे का? शरद पवारांचे खासदार तर लोकसभेत सांगायला लागले ना. काय भूमिका असली पाहिजे त्यांची की आम्ही ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. किंवा आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, काँग्रेसनं जाहीरनाम्यामध्ये टाकलं पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे म्हणून. तुम्ही चॅनलवाले दाखवत बी नाही, बोलत बी नाही. आमच्या तोंडून काढायची कोशिश करतात, त्यांच्या तोंडून काढा ना. आत्ता जे खासदार एकाएकाला बोलावून तुमच्या स्टुडिओमध्ये त्यांना विचारा ना, आज ज्या उपोषणाला जरंगे साहेब बसले ती भूमिका तुम्हाला मान्य आहे का? तोंड उघडणार नाही एकाचं बी. याला मताचं राजकारण करायचं आहे, मराठा समाजाशी काही देणं घेणं यायला. आत्ता माझ्या विरुद्ध निवडून आलेला खासदार काळे, बिलकुल त्याने सांगितलं मी लोकसभेमध्ये मांडतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. माझी ज्या लोकांच्या समोर मागणी आहे त्यांना म्हणा असं मांडा 370 खाली. लोकसभेमध्ये असा एक कागद घ्यायचा असतो, 370 खाली मांडायचं असतं, वाचलं की झालं मोकळं. तसं नाही.
वाचताना असं म्हणा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, तर ती मागणी खरी ठरल. पण तुम्ही जर म्हणताल मराठाला आरक्षण द्या, मराठाला आरक्षण द्या, अरे हे तर ते प्रेमपत्र लिहिल्यासारखं आहे. त्या 370 खाली जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मागसाल तर तुम्ही काँग्रेसची भूमिका म्हणून भूमिका जाहीर करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. पण माझं मत आहे की असं ते मानणार नाहीत. त्यांनी केलंच ना. तुम्ही स्वतः अमोल कोल्हेंचं वक्तव्य ऐकलं असेल. त्यांनी जाहीर सांगून टाकलं की मराठ्यांना आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा आता काय राहिलं मग? हे त्यांनी मग आता सांगितलं. समाजाने त्यांना कट घरात उभं केलं नाही पाहिजे का? समाजाला तुम्ही विचारलं पाहिजे. विधानसभेला मतं मागण्याचं नाक आहे का त्यांना? आता हे विधानसभेला मतं मागू शकते का? मराठा समाज काही इतका येडा नाही आहे. पळून निघालेला समाज आहे. सगळ्यांवर नजर ठेवून आहे. माझ्यावर बी आहे आणि त्यांच्यावर बी आहे. झालं एकदा जे व्हायचं ते. जर अमोल कोल्हे ही भूमिका मांडतात, ही अमोल कोल्हेची भूमिका नाही आहे, ही पक्षाची भूमिका आहे त्यांच्या. आणि जर पक्षाची भूमिका असेल तर त्या पक्षाला ते मतदान कसं करतील ना आमचं मतदान कसं वाढणार नाही सांगा तुम्ही. आता याच्यातलं एक आता सूत्रांची माहिती अशी पण आली आहे की परवा जेव्हा शरद पवार भेटले मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात चर्चा केली तेव्हा तिथेही ही भूमिका मांडली गेली की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको. पण जाहीर का मांडत नाही? रस्त्यावर याव, अनेक स्टेज आहेत. आत्ता विधानसभेचं स्टेज आहे, त्यांनी मांडाव, भूमिका स्पष्ट करावं. त्यांचं काय म्हण, हे बघा, एखाद्या निवडणुकीत आमचा पराभव झाला तर काही फरक नाही पडत. झाला आमचा पराभव. एकदा 2च खासदार आले ते आमचे, 2चे 4 शिवर गेलो आम्ही. आमची भूमिका स्पष्ट, आम्ही विचारायला बांधलेले लोक आहेत. जर त्यांना असं वाटतं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही, त्यांनी भूमिका स्टेजवर मांडाव ना. ते का घाबरत असतील? मग तुम्ही विचारा त्यांना की तुम्ही साहेब एवढे मोठे नेते आणि तुमच्यासारखा जर घरात जाऊन अशी भूमिका मांडून बाहेर वेगळी मांडतो तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे त्यांना. आता त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या पदाप्रमाणे ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे आमच्यासारखे लहान माणसं त्यांना असा प्रश्न विचारू शकत नाही. पण तुम्हाला अधिकार दिला तो विचारण्याचा. माझ्याजवळ काही स्टुडिओ थोडा जे असं विचारायला. ते आले स्टुडिओत आम्ही की नक्की त्यांना प्रश्न विचारू. नाही, तुम्ही त्यांना बोलवा किंवा तुम्ही तिथं जा आणि त्यांना विचारा. आणि साहेबालाच विचारलं पाहिजे असं काही नाही ना. त्यांचे किती खासदार निवडून आले? 7, 8, 8, 9 लोक आले. 9 खासदार. मग 9 खासदारला विचारा, बोलवा ना एकाला, रोज एकाला बोलवा आणि त्याला कोंडा. खरं तर तुम्ही लोक हे घडून आणू शकता. त्यांना एकच प्रश्न विचारून बाकी त्याला सुट्टी द्याल, चहा पाजून सोडून द्या की मराठा समाजाला तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार आहे का? येस ऑर नो. आणि जर मोठ्या नेत्यांना जर मला देणार आहे तर म्हणून तुमच्या जाहीरनाम्यात का टाकत नाही तुम्ही? मग या सगळ्या मुद्द्याला पुढे नेत असताना आता महाराष्ट्राची निवडणूक येऊ घातलेली आहे. परत एकदा तिथे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत, मुख्यमंत्री कोण. तर रावसाहेब दानवे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अचानक येऊ शकतात का? माझे काय संबंध? आता मी तर पराभूत उमेदवार आहे आणि मी तर जाहीर करून टाकलं की मी राज्यसभेवर जाणार नाही, मी विधान परिषद मागणार नाही आणि मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही. आता हरलेल्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करता. मी सांगितलं मी हे जरी मागणार नसेल तरी पक्षानं जर आदेश दिला तर मी गावचा सरपंच बी व्हायला तयार आहे. पक्षाने आदेश दिला तर मी गावचा सरपंच व्हायला तयार आहे. हा, आणि पक्षानं सांगितलं मुख्यमंत्री मी काय, पक्षानं आदेश दिला तर मी गावचा सरपंच व्हायला तयार आहे. म्हणजे मी पक्षाचा सामान्य एक कार्यकर्ता आहे फक्त. मी काही मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही आहे. मी मंत्री होतो 2014ला. मंत्री असताना पक्षानं सांगितलं मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तुम्ही अध्यक्ष व्हा. मी झालो. नंतर पुन्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मंत्री झालो. याचा विचार नाही करत तुम्ही? मी पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे. मी पदाच्या लालची देणारा माणूस नाही. 44 वर्ष गावच्या सरपंचापासून तर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद मेंबर, साखर कारखान्यात चेअरमन, DCC बँकेचा चेअरमन, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, कंझ्युमर, ह्या सगळ्या करत करत मी आत्तापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात 26 निवडणुका लढलो. याचं एक छोटंसं समीकरण असं कानावर येतं की दानवे साहेब आणि टोपे साहेब हे बऱ्याचदा साठोलोट करून निवडणुका लढतात. खरं तर दोघांचं आमचं कधीच जमलं नाही. हे कोणातरी चुकीचं गणित मांडलं आहे तुमच्यापुढं. ती एका पक्षाचे, मी आमचे वैयक्तिक संबंध खराब नाही आहे. आमचे वैयक्तिक संबंध खराब नाही आहे. आमची विचाराची लढाई आहे. आणि कोण्या राजकीय माणसाचे वैयक्तिक संबंध खराब नसतात, लढाई विचाराची असते. आणि आम्ही विचारांना एकत्र येऊ शकत नाही कधी. येत्या काळात समजा महायुतीचं सरकार यायचं का मवियाचं सरकार यायचं असा प्रश्न आला निवडणुकांमध्ये, जर तरचा प्रश्न आहे. तुम्ही अत्यंत सूचकपणे आणि थेट गावरान पद्धतीने याचं उत्तर द्याल अशी मला अपेक्षा आहे. काय करतील शरद पवार? हे बघा, मायावतीनं स्वबळावर उत्तर प्रदेशात सरकार आणलं. जयललितानं तामिळनाडूमध्ये स्वबळावर सरकार आणलं.
करुणानिधीनं स्वबळावर सरकार आणलं, लालू प्रसाद यादवनं स्वबळावर सरकार आणलं त्यांच्या राज्यात, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनं स्वतःच्या बळावर सरकार आणलं. पण महाराष्ट्रामध्ये येस काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सरकार कधीच आणू शकली नाही. युती असेल तर 6 माणसं निवडून आली मागच्या काळात त्यांचे खासदारकीला, आणि 52च्या वर आत्तापर्यंत आमदार कधीच निवडून नाही गेले. इथं 145 लोक लागतात सरकार आणायला, म्हणजे जवळपास 95 ते 100 लोक कमी मिळाले त्याला आत्तापर्यंतच्या इतिहासात. त्यांनी जर सरकार जमवले असेल तर मोडतोड करूनच सरकार जमवलेले आहेत. आता काय होऊ शकतं तेच सांगतो पुढचं. आत्तापर्यंत आता एवढी काही शिवसेनेची राष्ट्रवादीची किती नोकझोक झाली, किती आरोप प्रत्यारोप झाले, किती बाळासाहेब बोलले, शरद पवार नाही बोलले कधी बाळासाहेब, किती बाळासाहेब बोलले. असं असताना त्यांना शिवसेनेबरोबर जायला काहीच वाटलं नाही. परकीय याचा मुद्दा उपस्थित केला सोनिया गांधी ज्यावेळेस नागरिकत्वाचा, पुन्हा त्यांच्याबरोबर जायला त्यांना काहीच वाटलं नाही. 2014ला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा न मागता त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला आम्हाला. आत्ता जर का 10 माणसं त्यांचे निवडून आले आणि 10 शिवाय जर सरकार बनत नसेल आणि त्यांच्या पसंत असलेल्या, मी नाव नाही घेत कोणाचं, व्यक्तीला जर मुख्यमंत्री कोणी करणार नसेल तर ते कोणाशीही युती करू शकता. हा त्यांचा मागचा इतिहास आहे. पण मग त्यांच्या पसंतीचं नक्की कोण आहे? उद्धव ठाकरे की मलाही सुप्रिया माहिती सुळे? आहे, मलाही माहिती आहे. नाही पण उद्धव ठाकरे की सुप्रिया सुळे? तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तरी पण उद्धव ठाकरे की तरी सुप्रिया पण सुळे? तुम्ही हसता याचा अर्थ तुम्हाला नक्की नाव माहिती आहे. नाही, आमच्या लेखी तरी एक आहे की त्यांना सुप्रिया सुळेंना मग मुख्यमंत्री असं समजा करायचं. सुप्रिया सुळेला करायचं असेल, नाव तुम्ही घेता म्हणून मी तुम्हाला सपोर्ट करू राहिलो फक्त आता. मला नाही कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे, पण त्यांना जर करायचं असेल तर त्यांची पहिली पसंती सुप्रिया सुळे हे अजित पवार पण सांगतात. नाही, मला सांगा ना, का असू नये त्यांची, का असू नये त्यांची? कारण तो पक्षच परिवाराचा पक्ष आहे ना, तो पक्षच परिवाराचा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या परिवारात मुख्यमंत्रीपद ठेवण्याची पहिल्यापासून जी परत आहे त्यात काही चूक नाही आहे. त्यांनी मान्य बी केलेलं ते काही लपून ठेवत नसतात कोणत्या गोष्टीला. पण त्यांच्या पसंतीचं जर यावेळेस मुख्यमंत्री होणार नसेल तर तडजोड ते कोणाशी करू शकतील, भाजपशी सुद्धा करू शकतील. ही मोठी बातमी आहे. मोठी बातमी दिली मुद्दाम मी तुम्हाला. भारतीय जनता पार्टीच्या सोबतही वेळप्रसंगी शरद पवार येऊ शकतात हे रावसाहेब दानवेंचं आले वाक्य आहे. नाही का? अच्छा, माझ्या 1985च्या निवडणुकीला शरद पवार, भाजप आणि शरद पवारची युती होती. माझ्या प्रचाराला शरद पवार आलेले आहेत. आणि कोण आमच्या सोबत आला नाही आतापर्यंत मला सांगा ना. मायावतीनं आमच्या विरुद्ध रान माजवलं, 2दा आमच्या भरोशावर मुख्यमंत्री त्या राहिल्या उत्तर प्रदेशात. ममता बॅनर्जींना आत्ता आम्हाला जातीवादी म्हणतात. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होते, मी खासदार होतो अटलजी मंत्रिमंडळामध्ये. शेख अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणतात. उमर अब्दुल्ला त्यांचा मुलगा अटलजीच्या मंत्रिमंडळामध्ये होता. जयललिताने बी आमच्याबरोबर युती केली, करुणानिधीने बी आमच्याबरोबर युती केली. आम्ही तर नेहमी सांगत असतो की हे जे आम्हाला जातीवादी म्हणतात किंवा आता आम्हाला नको म्हणतात, हे सगळे आमच्या पंक्तीत जेवून जाईल एकदा. नाही कसं म्हणता येईल त्याला? शरद पवार कोण? पंक्तीत फक्त बसतील? काँग्रेस आणि भाजप आतापर्यंत एकत्र आले, कम्युनिस्ट. आता येत्या दिवसांमध्ये विधानसभेच्या नंतर पवारांच्या समोरची अशी कुठली ग्रेट मोठी मजबुरी असेल की त्यांना शरद पवारांना प्रसंगी भाजप सोबत येताना तुम्ही पाहता आहात? मजबुरी नाही म्हणतात त्याला, याला मजबुरी नाही म्हणतात, याला तडजोड म्हणतात. आपलं घोडं पुढं काढण्यासाठी कोण्याही याच्यावर स्वार व्हावं लागतं. आणि आपल्याला बस आज काय झालं, आज का त्यांचा मुख्यमंत्री आहे का? भाजपला नाही येऊ द्यायचं म्हणून शिवसेना. उद्या माझा होत नसेल तर मग तो सोडून भाजप. त्याला लागतं काय एकत्र यायला? पण मग यात अजित पवार काय करतील त्यावेळेला? अजित पवार काय करतील? अजित पवार बी आमच्यासोबत राहतील. काय करतील? भाजप सगळ्यांना घेऊन चालणार आहे? असं कधी झालं नाही का? असं कधी झालं नाही का? राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना याच्यातून बाहेर पडली काँग्रेसमधून. त्या टायमाला उलथापालथ झाली तेव्हा इकडचे तिकडे गेले नाही का? राहावं लागतं असं राजकारण. एका बाजूला तुम्ही म्हणताय प्रसंगी शरद पवार काहीही निर्णय घेऊ शकतात, दुसऱ्या बाजूला माहिती राजकारण. इतिहास सांगितला मागचा, नुसता अंदाजे नाही बोललो मी. मागची हिस्ट्री सांगितली की त्यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय. नाही पण याच्यात अजून एक फॅक्टर आहे, तो आहे उद्धव ठाकरेंचा. आणि त्यांनी जवळपास आपल्याला परत मुख्यमंत्री व्हायचाच असा चंग बांधलेला दिसतोय. हे बघा, प्रत्येकाने आपला आपला चंग बांधून ठेवले. सगळ्यात पहिल्या नंबरवर काँग्रेस की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं. बरोबर. इकडं शिवसेनेचे प्रवक्ते सकाळी 9 वाजता उठतात आणि ते सांगतात उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार. तुतारीवाले 12 वाजता उठतात, ते म्हणतात की असं काही ठरलेलंच नाही.
3 जण दिवसभरात 3दा मुख्यमंत्री बदलतात. याचा अर्थ समजून घ्या की पुढचं काय होणार आहे. यांना प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण डाव साधून बसलेला आहे. नाही, आणि अशी कुठलीच परिस्थिती महायुतीत नाही आहे. नाही, बिलकुल नाही आहे. कोण म्हणलंय असं सांगा मला. संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्याबद्दल दावेदार आहेत. नाना पटोलेंनी गळ्यामध्ये ताऱ्या लटकावला. ताऱ्या समजतं ना तुम्हाला, ताऱ्या, आणि त्याच्यावर लिहिलंय भावी मुख्यमंत्री. खरं आहे की नाही? पाहिलं ना तुम्ही. इकडं पवार साहेबाची खेळीत तुम्हाला माहीतच आहे. असं आमच्या युतीमध्ये कुडशिक दिसलं तुम्हाला, कोण म्हणला आमचा जबाबदार माणूस, तुमच्या गळ्यात ताऱ्या आणि त्याच्यावर लिहिलंय भावी मुख्यमंत्री, याचा अर्थ तुम्ही मान्य केलंय. संजय राऊत रोज म्हणतात 9 वाजता. मला सांगा, असं आमच्या युतीमध्ये कोण नेता पुढे येऊन म्हणला का ढोल गळ्यात गुतावला लिहिलं त्याच्यावर की मी भावी मुख्यमंत्री म्हणून? आमच्यात वाद नाही आहे मिळत. अजित पवार, शिंदे यांच्या बिलकुल वाद नाही. आम्ही एकत्र बसू, जागा वाटप करू आणि आमचं नेतृत्व जे ठरविल तो आमचा मुख्यमंत्री. तानेसाहेब, तुम्ही एक भविष्यवाणी तर केलीच आणि त्याचबरोबर एक आशावाद व्यक्त केला आहे की तुमचं सरकार परत येतं आहे. आपण एकदा परत या निमित्तानं भेटणार आहोत आणि तुमचे केलेले सगळे दावे तपासत राहणार आहोत. तुर्तास आपण वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.